कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची म्हणजेच गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सोमवारी विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे राजकुमार पाटील यांनी सहाय्यक निबंधक दुग्ध कोल्हापूर कृष्णा ठाकरे यांना दिलेत। आज मंगळवारपासून ठराव मागवले जाणार आहेत। सभासद दूध संस्थांनी आपल्या प्रतिनिधींच्या नावानं ठराव सहाय्यक निबंधक दुग्ध विभागाकडे 1 जुलैपर्यंत सादर करता येणार आहेत। साधारणतः ठराव मागवणे, प्रारूप यादी तयार करून त्यावर हरकती घेऊन प्रत्यक्ष मतदानासाठी सप्टेंबर महिना उजाडणार असून साधारणतः 13 सप्टेंबर म्हणजे गणेशोत्सवाच्या तोंडावरच मतदान होण्याची दाट शक्यता आहे। गोकुळची निवडणूक गेले 3 महिने गाजती आहे। दुग्ध विभागानं अवसाय नेण्याचे मध्यंतरी आदेश काढलेल्या 1320 दूध संस्था, त्यांच्या मतदार यादीतील समावेश, त्यावर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये घेतलेली हरकत, न्यायालयानं 80 दिवसात सुनावणी घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। दरम्यानच्या काळात संचालक मंडळाची मुदत संपल्यानं सातारा जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचं प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं। माजी संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत न्यायालयानं गोकुळची निवडणूक 90 दिवसात घेण्याबाबत आदेश दिल्याचं सांगत प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याची मागणी माजी संचालकांनी केली होती। त्यामुळे गेले 15 दिवस शासनाच्या पातळीवर निवडणुकीबाबत हालचाली सुरू होत्या। राज्य शासनाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात 90 दिवसात निवडणूक प्रक्रिया घेऊ असं सांगितल्यानं पेच निर्माण झाला होता। निवडणूक प्राधिकरणानं याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवल्यानंतर शासनाच्या पातळीवर या निकालावर चांगलाच काथ्याकूट करण्यात येऊन शासनाच्या वकिलांनीच निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केल्याचं समजतंय। असा राहणाऱ्या ठराव मागवण्याचा कार्यक्रम सभासद दूध संस्थांना ठराव मागणी पत्र पाठवणे 26 मे ते 1 जून 2026, प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठवणे 2 जून ते 1 जुलै, दूध संस्थांना ठराव मागणी पत्र पाठवणं, त्यांच्याकडून ठराव मागवणं, प्रारूप यादी प्रसिद्ध करून हरकती घेऊन अंतिम करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक दुग्ध कोल्हापूर कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती केली आहे। असा राहू शकतो गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम। 26 मे ते 1 जून ठराव मागणी पत्र पाठवणं, 2 जून ते 1 जुलै ठराव दाखल करून घेणे, 17 जुलै प्रारूप यादी तयार करून हरकती घेणे, 27 जुलै हरकतीवर निर्णय देणे, 30 जुलै अंतिम यादी प्रसिद्ध करणे आणि 10 ऑगस्ट उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, 13 सप्टेंबर मतदान।